माय आली आमची आत्या. काय आत्या, काय झालंय तोंडावर? काय सोमडी बडवली? काय तोंड माय आत्या नीट बोल. माय म्हणजे आई पण असलं बोल ना. तुला भांडतोस माय. मी काकाच्या लग्नाला आलो गेल्या महिन्यात. तुझ्या आईने तुम्ही काय म्हणले का तुम्ही दाजीला मी करून देतो आत्या म्हणलीच नाही. मग आता काय झालं तुला पांढऱ्या पाणीची मायने बसलीच नकरी म्हणे तू तर तिच्या पलीकडे सगळं झालं. सोयरीक झाली, साखर पुढं झालं, सगळं झालं. आता तुम्ही आत्या बाबात बोलवली तुला म्हणायला लाज नाही वाटत तुम्हाला सांगायला माहिती तिला. अजून मला म्हणायची कापून बसली आत्या आणि तुझा होणार नव्हता काय काम करते? माझा होणारा नवरा की नाही कंपनीत काम करते. 25,000 पगार आहे. काय झाले आता? पुढ्या खाऊन चुकून टाकते तुझ्या लोकांना नाही तेवढंच येते. तुझ्या लोकांना शेती होती काय करते तेवढंच करते. तुझं पोरग दुसरं काय करते ना? त्यासाठी काय गाडी काय माग नव्हती आम्हाला. गाडी पण घेतली असते. दादा धोका दिला. दादा म्हणला नाही मला. हा बहीण पप्पीची सोयी ते पोरग राहते कुठं? पोरग मुंबईला राहते. मुंबईला आत्या. आणि 20,000 पूर्ण पोटाला. हा आणि नोकरी आम्ही सांगायचं थोबाडवरी करू डुक्कर माय खायचा सोय नाढवीची. दादाला माहित होतं. दादाला पसंत होतो ते. बाई दादाला माहित होतं, सगळ्याला माहित होतं. आम्ही काही लपून केलं नाही काय नाही तुमच्या भावाला. आपलोने लुटा आई राहू द्या. हा सूर नका चालू करू तुमचं. आमचं लग्न आई बसाव येडपट डोक्याची. हा माझ्या लोकांकडे काय कमी शेत होतं. 30 एकर शेत होतं. हा काय नव्हतं. हा गाया घोर तूप दूध किती आमच्या घरी काय नव्हतं. फक्त आत्या तुझ्या घरी सगळंच होतं पण माय तुझं पोरग काळडूस होतं म्हणून करून घेतलं नाही बघ. माझ्या रम्यासंग कॉफी पियाला हॉटेलमध्ये जायला जेवायला तेवढ्या पुरतं बरा वाटायचा तुम्हाला. तुला काळा दिसला नाही का? हा ओ बस बोलायला मोठं लोकांचं मोठेपणा सांगतोस माय. तोंड दिले म्हणून काय बी बघलं नव्हतं. ऐकूनच घे ना आमच्या काय मायवर गेली गाबरी डुक्कर तोडाची. माय तशीच आहे आणि लेक पण तशीच आहे. माझ्या भाव सोयरी केल्या. गोड जेवण झालं, साखरपुडा पण झाला. कुंकाला बोलल्या होणार. कुंकाला बोलल्या काय सोडतो वाटलं का तुम्हाला? दादाला माहित नाहीच केल्या दोघी काय तर झोलमोलच केल्या. दादाला सगळे भुलित हे पण भुलिले असतील दोघी मायले की. अगं बघायचं बघून चांगलं तर बघायचं की ग माझ्या पोराच्या पलीकडी. माझा पोरगा तर 20,000च्या पुढ्याच खाऊन चुकते. काय होणार आहे तुला? मेकअपला जाते तुझ्या 10,000 रुपये. ती पोरग खाते भीक मागून. आता काय खरं नाही त्या पोराचा आता. जाऊ दे माय आपलं वय आपल्याला होते म्हणून करा लागतो मी तुला. भाची सून काय नव्ह. त्या भावाला तुम्ही दोघी मायले की ना गंडूनच करून शांताबा काय ग बस ना. आहे बहीण मला माहित आहे बहीण सगळं. मला विचारूनच केलं सगळं. ते मला कशाला गंडवतात. हा आई उग बस बहीण सुरू कर मग उग. पिंकी माझ्या दादा तर तुम्ही सांगा दोघी मायले की मिळूनच काय तर झोलमाल केल्याच्या. माझा दादा लय साधा भोळा आहे. माझ्या दादाला नुसतं गंडवलेलं आहे दोघी. होय आत्या तुझा भाऊ लय साधा भाऊ आहे. दादाला बाई तुम्ही गुन्हानं बसा बरं. आमच्या लग्न घरामध्ये उगा सारे गम लावून लागतात लवकर. गुन्हानं बस वाटत बसा माय नंतर जावं. हा तसले डायलॉग मात्र लय मारत्या बाय तुम्ही. तुम्हाला कसं येते काय तसलं बोलायला. सगळ्यांना जावटच राहते अवघड आल्या की मायरामध्ये. आई राहा हळदीचा कार्यक्रम करून जावा. आई राहा आई आत्या माझं कुंकू करून जाय की माय थांब की. अगे डुक्कर तोंडाची तुझ्यामुळे तर हे सगळं झालंय. माझा माय आत्या माझं लग्न आहे असं बोल नको माय. झाली असतीच. माझ्या भावाचं वेड्या भुल्या कोणी ऐकणं झाल्या म्हणून तर असं झालंय. सगळं सगळ्या फांद्या तुटून गेल्या. कोण कोणाला रड माय रड. तुझा हळदीला राहिला कुंकाला राहिला काय भांडते बाई आमच्या आत्या तर. राहिला असत्या तर म्हणजे सून झाली असतीस तू. तुटलं माय म्हणजे माय तुटलं कोण कोणाचं होत नाही बाई. आई आत्या राय आत्या राय राय कुंकू करून जाय. राहिना तुझ्या कुंकाला राहिला बाई जाय माय जाय राह नको माय जाय. राहत की माय एकच दे आत्या म्हणाल्या ना मारलाली. जाऊ दे तिकडे. जाऊ दे आत्याला.